जिगरबाज. वरुण, आदिती, दिगंबर यांचे अकॅडमिक रिपोर्ट्स आहेत. ॲडमिशन 2013, पासआउट 2019. तुम्हाला म्हटलं होतं ना मी हे तिघच्या तिघ लुजर्स आहेत. चुकून हे इन्स्पेक्शनच्या वेळी कळलं ना की आपले RMOs फेल्युअर्स आहेत तर आपल्या हॉस्पिटलची खूप बदनामी होईल. सर तुम्हाला हे माहिती होतं? हो. वरुण, आदिती आणि दिगंबर एक वर्ष नापास झालेली मुलं, लूजर्स कुठली. आपण यांच्यावर कसं डिपेंड राहू शकतो? होपलेस कुठली. अरे थांबा. तू का एवढी हायपर होतेस? सर फेल झालेली मुलं आहेत ही आणि आपण त्यांना. अरे मग माणूस नापास झाला याचा अर्थ कमकुवत आहे असं आहे? पण ह्यांच्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. लोक नापास झाले की शिक्षण अर्धवट सोडून देतात. या तिघांनी शिक्षण पूर्ण केलं आणि असं करायला धाडस लागतं. त्यामुळे असं जज करू नकोस त्यांना. वाईट वाटलं असणार त्यांना. जा समजाव, बोल त्यांच्याशी. सर मी. हो तू जा. बापट मी काय म्हणतो, तू काही म्हणू नकोस आता. मला शांत बसू दे जरा. अरे ऐकून तर घे. तुला शांत बसू दे सांगितलेलं कळत नाही का? जाऊ दे ना, मी जातोय. बापट डोकं जरा शांत ठेव, एवढंच म्हणायचं होतं. कसं शांत ठेवू तू मला सांग. काय म्हणाल्या त्या डॉक्टर सुहानी मॅडम? हा अरे लुजर्स होत आपण, लुजर्स. नाही बाकी काही म्हणाल्या असत्या ना तरी ऐकलं असतं मी, पण हे नाही. अरे यांना काय माहितीये आपण डॉक्टर व्हायला किती मेहनत घेतलीये ते. सुतावरनं स्वर्ग गाठायचं, दुसरं काय. जाऊ दे ना यार, कंटाळा आलाय मला सगळ्याचा. बापट आता कंटाळा ठेवा बाजूला आणि कामाला लागा. या हे काय? आपल्या हॉस्पिटलच्या हिस्ट्रीच्या फाईल्स आहेत. ह्यात सगळी माहिती आहे. डॉक्टर दिगंबरने मागवल्या होत्या.
डॉक्टर मेश्राम, डॉक्टर सुहानी, सगळ्यांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. आमच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवू नका. कारण आम्ही लुजर्स आहोत, फेल्युअर्स आहोत. सिस्टर, 7 नंबर पेशंटचं टेम्परेचर चेक करा. आणि हो, 20 नंबर पेशंटच्या औषधाची वेळ झाली. औषधं देण्याआधी बीपी चेक करा. या. उद्या सकाळी शार्प 8 वाजता राऊंडला हजर राहायचं. लेट झालेलं मला चालणार नाही. आम्हाला कशाला इन्स्ट्रक्शन्स देताय मॅडम? अहो, आम्हाला काही अक्कल नाहीये. कारण आम्ही लुजर्स होत ना, फेल्युअर्स होत. ते तर आहातच. डॉक्टर वरुण, पण कसं आहे ना, शेवटी डॉक्टर्स आहात तुम्ही. डॉक्टर्सना कुठे कसं वागायला हवंय हे कळायलाच हवं. आय थॉट तुम्हाला कळलं असेल. असो, सांगते. ही वेळ आता भांडण्याची नाही, डोकं शांत ठेवून काम करण्याची, एकमेकांना सांभाळून घेण्याची. काय सॉलिड आहोत मॅडम तुम्ही. एकदा म्हणायचं तुम्ही लुजर्स आहात, एकदा म्हणायचं आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. ते म्हणजे कशाला ना. तुम्हाला आमचा त्रासच होत असेल ना, तर आम्ही एक काम करतो, आम्ही जातो इथनं. ओके? मी तर म्हणते जाच तुम्ही, बिकॉज लुजर्स डू क्विट. माझं म्हणणं खरं ठरेल. आणि लुजर्स नसाल तर लढून दाखवा. अगदी हरलात तरी चालेल, पण इथे लढणं जास्त महत्वाचं आहे. त्या पेशंटचे सॅम्पल आज रात्रीच घ्यायला सांगितलेत. आता गेले तर कोणाला कळणार सुद्धा नाही. आताच जायला हवं. देवा, मला हिम्मत दे. मला आत्ताच जाऊन टेस्टसाठी त्या पेशंटची सॅम्पल घ्यायचे. आणि माझं काही चुकलं असेल तर माफ कर.
ए बावळट आहेस का? मागून घे ना, ओढतो कशाला? तुला एकदा सांगितलंय ना बॅगेला हात नाही लावायचा. खेळण्याचं ना शेवटी. हेंद्रेट ते हेंद्रेटच राहणार. तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही आहे की नाही रे? तू तुझं बघ, कळलं ना? आम्हाला कशाला शिकवतो दाना टाकायला? हे लोक तुम्हाला वाटेल ते बोलणार आणि तुम्ही ऐकून घेणार. तू आणि आदिती मूर्खच आहात. ए बापट, मूर्ख बिरक नाही बोलायचं. अच्छा, आता मला कळलं तू इथे का राहतोयस ते. तुझा काहीतरी झोल आहे ना? बरोबर. ए चड्डी विक्या, चड्डीत राहायचं. मला नाही अक्कल शिकवायची. डोक्यात जायचं नाही हा. आधीच इथे राहून राहून डोकं फिरायला लागलंय. निघ ना मग, जा ना. नाही बरंच होईल. आत्ताच्या आत्ता जा. जरा शांतपणे विचार करशील? ए आता गप आहे. उगाच डोक्याचं मंजन करू नको. ठीक आहे, करा काय करायचं ते. चावी दे. बूट टेको तिकडे. गंबर चावी दे. जायचं नाही. तू हे सांगणार कोण? चावी दे मला. दिगंबर, मला चावी दे, नाही तर तुझा सगळा दिगंबर. आता कसं वाटतंय? ते आमच्या सरांनीच सांगितलं होतं ब्लड सॅम्पल आत्ताच घ्यायला. म्हणजे कसं उद्या रिपोर्ट आले की ट्रीटमेंट लगेच सुरू करता येईल ना, म्हणून. आराम करा तुम्ही आता. तू तू एवढ्या रात्री इथे काय करतेस? ते मी ते अच्छा, आता कळलं मला. एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही दोघं इथे का थांबताय ते. तुम्ही दोघंही झोलर आहात. काहीतरी झोल करायचंय म्हणून थांबताय ना इथे? हा? अय हेंद्रे, कुठे गेलतीस गे एवढ्या रात्री? दरोडा बिरोडा नाही ना टाकला? मला माहिती तू कुठे गेलतीस ते. मगाशी ऍडमिट केलेल्या पेशंटला चेक करायला गेलतीस ना? व्हॉट नॉनसेन्स. हे लोक इतकं काय काय बोललेत आपल्याला, तरी तू इथे काम करतेस? का? काय झालं? त्याचं काय ना, मगाशी गप. अरे
काय चाललंय तुमचं? मी निघालो इथनं. तुम्हाला जमेल तसं तुम्ही पण निघा. कुठं चाललाय तू? बघ ना कसं डोक्यावर पडल्यासारखा वागतोय. ते मगाशी आपण तिघं फेल्युअर होतो असं बोलताना आम्ही ऐकलं. तेच डोक्यात ठेवले आणि निघालाय. वरून अरे असं नको करू. उद्या इन्स्पेक्शन आहे, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. आय डोंट केअर. ओके, माझं ठरलंय, मी जाणार आहे. आणि तसंही हे हॉस्पिटल काही वाचणार वगैरे नाहीये. त्यामुळे तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला इथनं जावंच लागेल. चल चल निघ. फुकट तर शहाणपणा शिकवतो. जा आत्ताच्या आत्ता निघ. अरे मी जाणारच आहे रे, पण तू सुद्धा लक्षात ठेव, तू वाचणार नाहीयेस. वरून अरे कुठे चाललेस? थांब वरून. हा डॉक्टर जोशी. हा मी ते सॅम्पल घेतलेत, मी येते घेऊन तुमच्याकडे. हो 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 सर, हो सर. डॉक्टर चौधरी बोलले ते खरं आहे का? खरंच हे हॉस्पिटल बंद होणार आहे? साहेबराव, ज्या गोष्टीपायी तुम्ही आम्हाला आडवे गेलात त्या सगळ्या गोष्टी आडव्या पाडल्या आम्ही. राहता राहिलं ते हॉस्पिटल, उद्या त्याची विल्हेवाट लावू आम्ही. तुम्ही इथं असताना तर तुमचा चेहरा बघायला उतावीळ झालो असतो आम्ही. तुम्हाला तडफडताना बघण्याची हाईटच वेगळी. नमस्कार मॅडम. आज काय स्पेशल? कुणासाठी ही भेटवस्तू? हॉस्पिटल बंद झालं म्हणजे हॉटेलचं काम सुरू होणार. मग एकदा का बांधकाम सुरू झालं की डॉक्टर मेश्रामांना व्यवस्थित निरोप देता काही यायचा नाही. म्हणून मग आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी, खास भेट. मॅडम एक नंबर. म्हणजे आपलाच बोल आणि आपलाच ढोल. घ्या मॅडम, तोंड गोर करा. हॉस्पिटलच्या जागी एकदा का आपलं हॉटेल तयार झालं की मग बघाच तुम्ही, अख्ख्या देशात तुमचं नाव जाईल. कमी वेळात एवढं महान कार्य अख्ख्या देशात कुठल्याच मतदारसंघात झालेलं नसेल. धन्यवाद. आता फक्त लवकर काम सुरू करण्याचं मनावर घ्या म्हणजे झालं. हो मॅडम, लगेचच लागतो तयारीला. ताई तुम्हाला सांग मॅडम, आपला पत्ता एकदम सॉलिड पडलाय. आता सगळी कामं आपल्याला बरोबर करून घेता येतील. या हॉस्पिटलच्या जागी 5 स्टार हॉटेल उभं राहणार ही तर काळ्या दगडावरची देगी. पण त्याच्या बरोबरच सुहानी आणि प्रतापराजेंचा विषय सुद्धा संपायचा आहे आम्हाला. कारण ती जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत प्रतापराजे ते हॉस्पिटल वाचवण्यासाठी धडपड करत राहणार. संपला आता तो विषय, संपला म्हणून समजा तुम्ही. तुम्हाला सांगतो ना, काढतो गाडी काढतो.